आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। महर्षी सर्वानंद तसेच परमेश्वर कबीर म्हणजे कबीरदेव यांचा शास्त्रार्थ। एक सर्वानंद नावाचे महर्षी होते। त्यांची पूज्य माता श्रीमती शारदा देवी पापकर्म फळाने पीडित होती। तिने कष्ट निवारणासाठी सर्व प्रकारच्या पूजा व जंत्रमंत्र अनेक वर्षांपर्यंत केले। शारीरिक पीडा निवारणासाठी वैद्यांची औषधे सुद्धा खाल्ली, परंतु काहीच लाभ झाला नाही। त्यावेळेच्या महर्षींकडून उपदेश पण प्राप्त केला, परंतु सर्व महर्षींनी सांगितले की मुली शारदा, हा तुझा पापकर्म दंड प्रारब्ध कर्माचा आहे, याला क्षमा नाही, तो भोगावाच लागेल। भगवान श्रीरामाने बालीचा वध केला होता। त्या पापकर्माचा दंड श्रीराम म्हणजे विष्णूवाल्या आत्म्याने श्रीकृष्ण बनून भोगला। श्री बालीचा आत्मा शिकारी बनला, ज्याने श्रीकृष्णजी यांच्या पायामध्ये विषाक्त बाण मारून वध केला। अशा प्रकारे गुरुजी, संत महंत आणि ऋषींचे विचार ऐकून भक्तमती शारदा दुःखी मनाने आपल्या प्रारब्ध पापकर्माचे कष्ट रडून रडून भोगत होती। एके दिवशी तिच्या कुण्या जवळच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून काशीमध्ये स्वयंभू म्हणजे स्वयं सहशरीर प्रकट झालेल्या कबीरदेव, कबीर परमेश्वर अर्थात कबीर प्रभू यांच्याकडून उपदेश प्राप्त केला आणि त्याच दिवशी ती व्याधीमुक्त झाली। कारण की पवित्र यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 32 मध्ये लिहिले आहे की कबीर अंगारी रसी अर्थात कबीर म्हणजे कबीर, अंगारी म्हणजे पापाचा शत्रू, असी म्हणजे आहे। मग याच पवित्र यजुर्वेद अध्याय 8 मंत्र 13 मध्ये लिहिले आहे की परमात्मा एन सहा अधर्म्याचा अधर्म अर्थात पापांचेही पाप घोर पाप देखील समाप्त करतो। प्रभू कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर म्हणाले की मुली शारदा, हे सुख तुझ्या भाग्यामध्ये नव्हते, मी माझ्या कोट्यातून तुला ते प्रदान केले आहे आणि पाप विनाशक असल्याचे प्रमाण दिलेले आहे। तुझा पुत्र महर्षी सर्वानंद म्हणत असतो की प्रभू, पाप क्षमा म्हणजे विनाश करू शकत नाही, तू माझ्याकडून उपदेश प्राप्त करून आत्मकल्याण करून घे। भक्तमती शारदाजी यांनी स्वतः आलेल्या परमेश्वर कबीर प्रभू म्हणजे कबीरदेव यांच्याकडून उपदेश घेऊन आपले कल्याण करवून घेतले। महर्षी सर्वानंदजी जो भक्तमती शारदाचा पुत्र होता, त्यांना शास्त्रार्थ करण्याचे अत्यंत वेड होते। त्याने आपल्या समकालीन सर्व विद्वानांना शास्त्रार्थ करून पराजित केले। नंतर विचार केला की मी सर्व विद्वानांवर विजय प्राप्त केलेला आहे, हे सगळ्या लोकांना सांगावे लागत आहे। त्यापेक्षा आपल्या आईकडून आपले नाव सर्वाजित ठेवून घ्यावे, हा विचार करून त्याने आपली आई श्रीमती शारदाजी जवळ जाऊन प्रार्थना केली। म्हणाला की आई, माझे नाव बदलून सर्वाजित ठेव। माता म्हणाले की बेटा, सर्वानंद काय वाईट नाव आहे? महर्षी सर्वानंदजी म्हणाले की आई, मी सर्व विद्वानांना शास्त्रार्थामध्ये पराजित केले आहे, म्हणूनच माझे नाव सर्वाजित असे ठेव। आई म्हणाले की पुत्र, एक विद्वान माझे गुरु महाराज कबीरदेव म्हणजे कबीर प्रभू यांना देखील तू पराजित करून दाखव, मग मी तुझे परत येताच नाव सर्वाजित ठेवेल। मातेचे हे वचन ऐकून श्री सर्वानंद प्रथम तर हसला आणि म्हणाला की आई, तू अगदी भोळी आहेस। तो विणकर म्हणजे कोष्टी, कबीर तर अशिक्षित आहे, त्याला काय पराजित करायचे? हा आत्ता गेलो आणि आलो। महर्षी सर्वानंदजी सर्व शास्त्र एका बैलावर ठेवून कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांच्या झोपडी समोर गेला। परमेश्वर कबीरजी यांची मानलेली मुलगी कमाली आधी त्यांना विहिरीवर भेटली। मग दरवाजात येऊन म्हणाले की या महर्षीजी, हेच आहे परमपिता कबीर साहेबांचे घर। श्री सर्वानंदजींनी मुलगी कमालीकडून आपला तांब्या पाण्याने इतका भरला की जर आणखी थोडेसे पाणी अजून त्यात ओतले तर ते बाहेर पडून जाईल, आणि म्हटले की मुली, हा तांब्या हळूहळू घेऊन जाऊन कबीरजी यांना दे आणि ते जे उत्तर देतील ते मला सांग। कमालीने आणलेल्या तांब्यामध्ये परमेश्वर कबीरजी म्हणजे कबीरदेव यांनी एक कपडे शिवायची मोठी सुई टाकली, काही पाणी तांब्यातून पृथ्वीवर सांडले आणि म्हणाले की मुली, हा तांब्या श्री सर्वानंदजींना परत कर। तांब्या परत घेऊन आलेली मुलगी कमालीला सर्वानंदजींनी विचारले की काय उत्तर दिले कबीराने? कमालीने प्रभूंद्वारे सुई टाकल्याचा वृत्तांत ऐकवला।
तेव्हा महर्षी सर्वानंदजी यांनी परमपूज्य कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव यांना विचारले की आपण माझ्या प्रश्नाचे काय उत्तर दिले आहे. प्रभू कबीरजी यांनी विचारले की काय प्रश्न होता आपला. श्री सर्वानंद महर्षी म्हणाले की मी सर्व विद्वानांना शास्त्रार्थामध्ये पराजित केले आहे. माझे नाव सर्वाजीत ठेवावे अशी मी माझ्या आईला प्रार्थना केली होती, पण तिने आपणास पराजित केल्यानंतरच माझ्या नावात परिवर्तन करायचे ठरविले आहे. आपणाजवळ तांब्या पाण्याने काठोकाठ भरून पाठवण्यामागे तात्पर्य असे आहे की हा तांब्या जसा पाण्याने काठोकाठ भरलेला आहे तसा मी ज्ञानाने परिपूर्ण आहे. यामध्ये आणखी पाणी सामावणार नाही, ते बाहेरच पडेल. अर्थात माझ्याशी ज्ञान चर्चा करण्याने कोणताच लाभ होणार नाही. आपले ज्ञान माझ्यात सामावणार नाही, व्यर्थच वायफळ बडबड होईल. म्हणूनच आपली हार लिहून द्या, यामध्येच आपले हित आहे. पूज्य कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव म्हणाले की आपल्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या तांब्यामध्ये लोखंडाची सुई टाकण्यामागे अभिप्राय असा आहे की जशी सुई तांब्यातील पाणी बाहेर पाडून तळाला जाऊन थांबली आहे, तसे माझे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान भारी सत्य आहे. अशाच प्रकारे माझे तत्वज्ञान तुमच्या असत्य ज्ञानाला म्हणजे लोकवेद बाहेर काढून तुमच्या हृदयामध्ये सामावून जाईल. महर्षी सर्वानंदजी म्हणाले की प्रश्न करा. एक बहुचर्चित विद्वान विणकर म्हणजे कोष्टी यांच्या वस्तीमध्ये म्हणजे कॉलनीमध्ये आलेला पाहून आसपासचे भोळे भाबडे अशिक्षित विणकर म्हणजे कोष्टी शास्त्रार्थ ऐकण्यासाठी गोळा झाले. पूज्य कबीरदेव यांनी प्रश्न केला, कौन ब्रह्मा का पिता है, कौन विष्णु की माँ, शंकर का दादा कौन है, सर्वानंद दे बताए. महर्षी सर्वानंदजी यांचे उत्तर, श्री ब्रह्माजी रजगुण आहेत, श्री विष्णूजी सत्गुण युक्त आहेत आणि श्री शिवजी तमगुण युक्त आहेत. ते तिघेही अजर अमर अर्थात अविनाशी आहेत. सर्वेश्वर महेश्वर मृत्युंजय आहेत. त्यांचे कोणीही मातापिता नाहीत. तुम्ही अज्ञानी आहात, तुम्हाला शास्त्रांचे ज्ञान नाही. असाच काहीतरी उलटा सुलटा प्रश्न केला आहे. सर्व उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या आणि महर्षी सर्वानंदजी यांचे समर्थन केले. पूज्य कबीर प्रभू म्हणजे कबीरदेव म्हणाले की महर्षीजी, तुम्ही श्रीमद देवी भागवत पुराणातील 3रा स्कंद तसेच श्री शिवपुराणातील 6वा व 7वा रुद्रसंहिता अध्याय प्रभूला साक्षी मानून गीताजींवर हात ठेवून वाचा आणि मग अनुवाद सांगा. महर्षी सर्वानंदजी यांनी पवित्र गीताजींवर हात ठेवून शपथ घेतली की योग्य असेल तेच सांगेन. प्रभू कबीरजी म्हणजे कबीरदेव यांनी सांगितल्यानंतर पवित्र पुराणांचे ध्यानपूर्वक वाचन केले. श्री शिवपुराणामध्ये गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित, ज्याचे अनुवादक आहेत श्री हनुमान प्रसाद पोद्दार, पान क्रमांक 100 ते 103 वर लिहिले आहे की सदाशिव अर्थात कालरूपी ब्रह्म आणि प्रकृती म्हणजे दुर्गा यांच्या संयोगाने म्हणजे पती-पत्नी व्यवहाराने सद्गुण श्री विष्णूजी, रजगुण श्री ब्रह्माजी आणि तमगुण श्री शिवजी यांचा जन्म झाला आहे. हीच प्रकृती म्हणजे दुर्गाजी अष्टांगी संबोधली जाते. त्रिदेवांची जननी म्हणजे तिघेही ब्रह्मा विष्णू शिवजी यांची आई म्हटली जाते. पवित्र श्रीमद देवी पुराण गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित, अनुवादक श्री हनुमान प्रसाद पोद्दार आणि चिमनलाल गोस्वामी. 3रा स्कंद पान नंबर 114 ते 123 मध्ये स्पष्ट वर्णन आले आहे की भगवान विष्णूजी म्हणत आहेत की ही प्रकृती म्हणजे दुर्गा आम्हा तिघांची जननी आहे. जेव्हा मी लहानसं बालक होतो तेव्हा मी हिला पाहिले होते. मातेची स्तुती करत श्री विष्णूजी म्हणाले की हे माता, मी म्हणजे विष्णू, ब्रह्मा आणि शिव तर नाशवान आहोत. आमचा तर आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. आपण प्रकृती देवी आहात. भगवान शंकर म्हणाले की हे माता, जर ब्रह्मा व विष्णू आपणापासून उत्पन्न झाले आहेत तर मी शंकर देखील आपणापासूनच उत्पन्न झालो आहे. अर्थात माझी देखील माता आपणच आहात. महर्षी सर्वानंदजी पूर्वी ऐकलेल्या व ऐकवलेल्या अपुऱ्या शास्त्रविरुद्ध ज्ञानाच्या लोकवेद आधारावर तिघांना म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिव अविनाशी व अजन्मा म्हणत होता. पुराण वाचतही होता तरीही अज्ञानीच होता. कारण ब्रह्म म्हणजे काल पवित्र गीताजीमध्ये सांगत आहे की मी सर्व प्राण्यांची बुद्धी आहे, जे माझ्या 21 ब्रह्मांडांमध्ये माझ्या अधीन आहेत. जेव्हा वाटेल ज्ञान प्रदान करेन आणि जेव्हा वाटेल अज्ञान भरेन. त्यावेळी पूर्ण परमात्मा यांनी सांगितल्यानंतर काल म्हणजे ब्रह्मचा प्रभाव नाहीसा झाला आणि सर्वानंदजींना स्पष्ट ज्ञान झाले.
वास्तविक असेच लिहिले आहे, परंतु मानहानीच्या भीतीने म्हणालो की मी सर्व वाचले आहे असे कोठेही लिहिलेले नाही. कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांना म्हणाला, तू खोटारडा आहेस. तू काय जाणतो शास्त्रांविषयी? आम्ही दररोज वाचतो. मग काय? सर्वानंदजीने अस्खलित संस्कृत बोलायला सुरुवात केली. 20 मिनिटांपर्यंत पाठ केलेली दुसरीच कोणती तरी वेदवाणी बोलत राहिला. पुराण ऐकवले नाही. सर्व उपस्थित भोळ्या भाबड्या श्रोत्यांना जे ते संस्कृत समजतही नव्हते, प्रभावित होऊन सर्वानंद महर्षीजींच्या समर्थनार्थ वा वा महाज्ञानी म्हणू लागले. भावार्थ आहे की परमेश्वर कबीर म्हणजे कबीरदेवजी यांना पराजित केले आणि सर्वानंदजीला विजयी घोषित केले. परमपूज्य कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेवजी म्हणाले की सर्वानंदजी, आपण पवित्र गीताजीची शपथ घेतली आहे हे देखील विसरलात. जर तुम्ही समोर लिहून ठेवलेल्या शास्त्रातील सत्यालाही मानत नसाल तर मी हरलो, तुम्ही जिंकलात. एका जमीनदाराचा मुलगा 7वी मध्ये शिकत होता. त्याला थोडी इंग्रजी भाषेची माहिती झाली होती. एक दिवस दोघेही पितापुत्र शेताकडे बैलगाडी घेऊन जात होते. समोरून एक इंग्रज व्यक्ती आला. त्याने बैलगाडीवाल्यांकडून इंग्रजीमध्ये रस्ता विचारला. पिता आपल्या मुलाला म्हणाला की बेटा, हा इंग्रज स्वतःला जास्त शिकलेलो आहे हे दर्शवत आहे. तू देखील इंग्रजी भाषा जाणतोस. मोडून टाक याचा गर्व. ऐकव इंग्रजी बोलून. शेतकऱ्याच्या मुलाने इंग्रजी भाषेतील आजारपणाच्या सुट्टीसाठीचे पूर्ण प्रार्थनापत्र म्हणजे अर्ज ऐकवले. इंग्रज त्या मूर्ख मुलाची मूर्खता पाहून म्हणाला की विचारतोय रस्ता, ऐकवतोय आजारपणाच्या सुट्टीचे प्रार्थनापत्र. आपली गाडी म्हणजे कार घेऊन कपाळावर हात मारून निघून गेला. शेतकऱ्याने आपल्या विजेत्या पुत्राची पाठ थोपटली आणि म्हणाला की वा मुला, माझे जीवन सफल केलेस. आज तू इंग्रजाला इंग्रजी भाषेमध्ये पराजित केलेस. तेव्हा मुलगा म्हणाला की पिताजी, माय बेस्ट फ्रेंड, माझा उत्तम मित्र नावाचा प्रस्ताव सुद्धा पाठ आहे. जर तो ऐकवला असता तर इंग्रज गाडी सोडून पळून गेला असता. अशाच प्रकारे कबीरदेवजी विचारत काही होते आणि सर्वानंदजी उत्तर काही देत होते. असे या शास्त्रार्थाने घरे उद्ध्वस्त केली आहेत. परमपूज्य कबीर परमेश्वर कबीरदेव म्हणाले की सर्वानंदजी, आपण जिंकलात, मी हरलो. महर्षी सर्वानंदजी म्हणाले की लिहून द्या, मी कच्चे काम करत नाही. परमात्मा कबीरजी कबीरदेव म्हणाले की ही कृपा देखील तूच कर. लिही जे लिहायचे ते, मी अंगठा लावून देईल. महर्षी सर्वानंदजीने लिहिले की शास्त्रार्थामध्ये सर्वानंद विजयी झाला, कबीर साहेब पराजित झाले आणि कबीर परमेश्वर यांच्याकडून अंगठा लावून घेतला. आपल्या आईजवळ जाऊन सर्वानंदजी म्हणाला की आई, घे तुझ्या गुरुदेवांना पराजित केल्याचे प्रमाण. भक्तमती शारदाजी म्हणाले की मुला, वाचून दाखव. जेव्हा सर्वानंदजीने वाचले त्यामध्ये लिहिले होते की शास्त्रार्थामध्ये सर्वानंद पराजित झाला आणि कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव विजयी झाले. सर्वानंदजीची माता म्हणाली की मुला, तू तर म्हणत होतास की मी विजयी झालो आहे, तू तर हरून आला आहेस. महर्षी सर्वानंदजी म्हणाले की माताजी, मी कित्येक दिवसांपासून शास्त्रार्थामध्ये सतत व्यस्त होतो. त्यामुळे निद्रावश होऊन माझ्याकडून लिहिण्यात चूक झाली. परत जातो आणि बरोबर लिहून आणतो. मातेने अट ठेवली होती की विजयी झाल्याचे लिखित प्रमाण देशील तर मी मानेन, तोंडी नाही. महर्षी सर्वानंदजी पुन्हा परत गेले आणि म्हणाले की कबीर साहेब, माझ्या लिहिण्यात काही त्रुटी राहिली आहे, पुन्हा लिहावे लागेल. कबीर साहेबजी म्हणाले पुन्हा लिही. सर्वानंदजीने परत लिहून अंगठा लावून आईजवळ आला तर पुन्हा उलटेच मिळाले. म्हणाला माताजी, पुन्हा जातो. तिसऱ्या वेळेला लिहून आणले आणि घरात शिरण्याआधी मजकूर वाचला. व्यवस्थित लिहिला होता. सर्वानंदजीने त्या मजकुरावरील नजर हटवली नाही आणि घरात प्रवेश करत म्हणाला की माताजी, ऐकवू, असे म्हणून वाचू लागला तर त्याच्या डोळ्यांदेखत अक्षरे बदलली. तिसऱ्या वेळेला परत हेच प्रमाण लिहिले गेले की शास्त्रार्थामध्ये सर्वानंद पराजित झाला आणि कबीर साहेब विजयी झाले. सर्वानंद बोलू शकेना. तेव्हा माताजी म्हणाली, मुला, बोलत का नाहीस? वाचून दाखव काय लिहिले आहे. माता जाणत होती मूर्ख पुत्र पर्वताशी टक्कर घेण्यास जात आहे. आई सर्वानंदजीला म्हणाली की मुला, परमेश्वर आले आहेत. जाऊन चरणी दंडवत घालून आपल्या चुकीची क्षमा याचना कर आणि उपदेश घेऊन आपले जीवन सफल करून घे. सर्वानंदजी आपल्या मातेच्या चरणांवर पडून रडू लागला आणि म्हणाला की आई, हे तर स्वयं प्रभू आलेले आहेत. तू माझ्यासोबत चल. मला लाज वाटत आहे.
सर्वानंदजीची आई मुलाला बरोबर घेऊन प्रभू कबीरजी यांच्याकडे गेली आणि सर्वानंदजीला देखील कबीर परमेश्वर यांच्याकडून उपदेश प्रदान करविला. तेव्हा त्या महर्षी म्हणवून घेणाऱ्या मूर्ख प्राण्याचा पूर्ण परमात्मा यांच्या चरणी आल्यामुळेच उद्धार झाला. पूर्ण ब्रह्म कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव म्हणाले की, सर्वानंद, तुला अक्षर ज्ञानाच्या आधारे देखील शास्त्र समजले नाहीत, कारण मला शरण आल्याशिवाय ब्रह्म म्हणजे काल कोणाचीही बुद्धी पूर्णपणे विकसित होऊ देत नाही. आता पुन्हा वाच. हेच पवित्र वेद, पवित्र गीताजी आणि पवित्र पुराण. आता तू ब्राह्मण झाला आहेस. ब्राह्मण सोई ब्रह्म पहचाने. विद्वान तोच आहे जो पूर्ण परमात्मा यांना ओळखतो, नंतर आपले कल्याण करवून घेतो. विशेष, आजपासून 550 वर्षांपूर्वी ह्याच पवित्र वेद, पवित्र गीताजी व पवित्र पुराणांमध्ये लिहिलेले ज्ञान कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेवजी यांनी आपल्या साधारण वाणीमध्ये देखील दिले होते, जे त्या काळापासून आजपर्यंतच्या महर्षींनी व्याकरणातील त्रुटी असलेली भाषा संबोधून हे वाचण्याची काही आवश्यकता नाही अशी समजूत करून घेतली आणि म्हणाले की, हा कबीर तर अज्ञानी आहे, त्याला तर अक्षरज्ञानच नाही. मग तो संस्कृत भाषेमध्ये लिहिलेल्या शास्त्रांमधील लपलेली गूढ रहस्ये काय जाणणार? आम्ही विद्वान आहोत. जे आम्ही सांगतो ते सर्व शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे आणि श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी व श्री शिवजी यांचे कोणीही मातापिता नाहीत. ते तर अजन्मा, अजर अमर, अविनाशी आणि सर्वेश्वर, महेश्वर, मृत्युंजय आहेत. सर्व सृष्टीचे रचनाकार आहेत. तीनही गुणांनी युक्त आहेत. या आणि अशाच प्रकारच्या व्याख्या ते आतापर्यंत छाती ठोकपणे करत राहिले. आज तीच पवित्र शास्त्रे आपल्या जवळ आहेत, ज्यामध्ये 3 प्रभूंच्या म्हणजे श्री ब्रह्माजी रजगुण, श्री विष्णूजी सत्गुण, श्री शिवजी तमगुण, माता पित्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या काळामध्ये आपले पूर्वज अशिक्षित होते आणि शिक्षित वर्गाला शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नव्हते. तरीही कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव यांच्याद्वारे सांगितले गेलेले सत्य ज्ञान जाणून बुजून असत्य ठरवले की कबीर खोटे बोलत आहे. कोणत्याही शास्त्रामध्ये असे लिहिलेले नाही की श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी व श्री शिवजी यांचे कोणी माता पिता आहेत, परंतु पवित्र पुराण साक्षी आहेत की श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांचा जन्म मृत्यू होतो. ते अविनाशी नाहीत आणि या तीनही देवतांची माता प्रकृती म्हणजे दुर्गा आहे आणि पिता ज्योती निरंजन कालरूपी ब्रह्म आहे. आज सर्व मानव समाज, बंधू भगिनी, लहान मुले, तरुण वृद्ध, मुले मुली शिक्षित आहेत. आज कोणीही भ्रमित करू शकत नाहीत की शास्त्रांमध्ये असे लिहिलेले नाही, जसे कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव साहेबजी यांच्या अमृतवाणीमध्ये लिहिले आहे. आदरणीय कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव यांची अमृतवाणी. धर्मदास यह जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा. अब मैं तुमसे कहो चिताई, त्रियदेवन की उत्पत्ति भाई. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने सो गम्य ना पाई. माँ अष्टंगी पिता निरंजन, वे जम दारुण वंशन अंजन. पहिले किन्ह निरंजन राई, पीछे से माया उपजाई. धर्मराय किन्हा भोग विलासा, माया को रही तब आसा. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलाए, इनमें यह जग धोखा खाए. 3 लोक अपने सुत दिन्हा, सुन्न निरंजन बासा लिन्हा. अलख निरंजन सुन्न ठिकाना, ब्रह्मा विष्णु शिव भेद न जाना. अलख निरंजन बड़ा बटपारा, 3 लोक जीव किन्ह आहारा. ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाय पुन धूर उड़ाए. तिनके सूत है तीनों देवा, आंधर जीव करत है सेवा. तीनों देव और अवतारा, ताको भज सकल संसारा. तीनों गुण का यह विस्तारा, धर्मदास में कहो पुकारा. गुण तीनों की भक्ति में, भूल परो संसार. कहे कबीर निज नाम बिन, कैसे उतरे पार. वरील अमृतवाणीमध्ये परमेश्वर कबीर साहेबजी आपला निजसेवक श्री धर्मदास साहेबजी यांना सांगत आहेत की, धर्मदास हा सर्व संसार तत्वज्ञानाच्या अभावाने विचलित आहे. कोणालाही पूर्ण मोक्षाचा मार्ग व पूर्ण सृष्टी रचनेचे ज्ञान नाही. म्हणून मी तुला माझ्याद्वारे रचलेल्या सृष्टीची कथा ऐकवतो. बुद्धिमान व्यक्ती तर लगेच समजतील, परंतु जे सर्व प्रमाण पाहून देखील मानणार नाहीत, ते मूर्ख प्राणी कालप्रभावाने प्रभावित आहेत. ते भक्तियोग्य नाहीत. आता मी सांगतो, 3ही भगवानांची
ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी उत्पत्ती कशी झाली यांची माताजी तर अष्टांगी म्हणजे दुर्गा आहे आणि पिता ज्योतिनिरंजन म्हणजे ब्रह्म काल आहे. प्रथम ब्रह्मची उत्पत्ती अंड्यातून झाली, त्यानंतर दुर्गेची उत्पत्ती झाली. दुर्गेच्या रूपावर आसक्त होऊन काल म्हणजे ब्रह्मने छेडछाड केली, तेव्हा दुर्गा म्हणजे प्रकृतीने त्याच्या पोटात आश्रय घेतला. मी तेथे गेलो जेथे ज्योतिनिरंजन काल होता. तेव्हा भवानीला ब्रह्मच्या उदरातून काढून 21 ब्रह्मांडांसह 16 संख कोस अंतरावर पाठविले. ज्योतिनिरंजनने प्रकृती देवी म्हणजे दुर्गा बरोबर भोगविलास केला. या दोघांच्या संयोगातून 3 गुणांची म्हणजे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी उत्पत्ती झाली. याच 3ही गुणांची म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी साधना करून सर्व प्राणी कालजाळ्यात अडकले आहेत. जोपर्यंत वास्तविक मंत्र मिळत नाही, पूर्ण मोक्ष कसा होणार?